नमस्कार. मराठी संस्कार या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपण 16 संस्कार आणि त्याची पद्धती जाणून घेत आहोत. आज आपण हिंदू धर्मातील संस्कार 14वा समावर्तन याची पद्धती जाणून घेऊयात. गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी गुरुसंमतीने ब्रह्मचारी व्रतातून निवृत्त होणे म्हणजे समावर्तन किंवा सोडमुंज. आपल्या कुलाला किंवा आपल्या स्वतःला अनुरूप अशी कन्या निरीक्षण पसंती झाल्यानंतर विवाह संस्काराच्या आधी हा संस्कार करावा लागतो. हा संस्कार थोडा उपनयनासारखाच आहे. समावर्तन करण्याचे आधी ब्रह्मचर्य व्रतलोप प्रायश्चित्त विधी करावा लागतो. ब्रह्मचर्यात काही कळत न कळत जे दोष घडले असतील त्यासाठी हा प्रायश्चित्त विधी आहे तो होमात्मक आहे. तो झाल्यावर योग्य दिवस पाहून ब्रह्मचार्याने स्नानादी नित्यकर्मे पूर्ण करून पुढील संकल्प करावा. मम गृहस्थादी आश्रमानंतर प्राप्तीद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम समावर्तन करिष्ये. अनुषंगाने गणपती पूजन, पुण्याह वाचन, मातृक पूजन, नांदी श्राद्ध करावे. चौल संस्कारात जसा केश काढण्याचा विधी आहे तसाच येथे त्याच प्रकारे श्मश्रू म्हणजे दाढी मिशा काढण्याचा विधी आहे. करंजपीठ अंगाला लावून स्नान करणे. अग्निपवमान, प्रजापती तसेच विश्वदेव यांना तूप आणि समिधा यांच्या आहुती आहेत. नूतन वस्त्र अलंकार धारण करून आयुष्मती सूक्ताचे श्रवण करावे. होम समाप्ती करावी. ब्रह्मचर्याश्रम संपून तो आता स्नातक या पदवीला प्राप्त झाला. गृहस्थाश्रमाचा पहिला टप्पा म्हणजे स्नातक. वेगळ्या विश्वाला आता प्रारंभ. मुंज मुलाला जसा उपदेश आहे तसा येथे आता स्नातकाला उपदेश आहे. स्नातकाने पुढील नियम पाळायचे आहेत. स्नान नग्नपणे करायचे नाही. मैथुना वाचून नग्न स्त्री पाहणार नाही. खूप पाऊस पडत असताना त्यात धावून जाणार नाही. अवघड वृक्षावर चढायचे नाही. खोल अवघड विहिरीत उतरणार नाही. पूर आलेल्या नदीतून पोहणार नाही असा उपदेश आहे. तात्पर्य: प्राण संशय किंवा भय होईल असे काही करायचे नाही, कारण आता गृहस्थाश्रमाचा अधिभार शिरावर खांद्यावर घ्यायचा असतो. ब्रह्मचर्याश्रमात कुठलेही सोयरसूतक नसते. समावर्तन संस्कार विधी झाल्यावर पाठीमागचे राहिलेले सर्व शौच दोष 3 दिवस पाळावे असे शास्त्रवाचन आहे. धन्यवाद.